नमस्कार, कसे आहात तुम्ही? आशा करते सगळे मजेत असणार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे उमेश टेक. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की व्हायरल टॅग्स तुम्हाला कुठून घ्यायचे आहेत. हे बघा, व्हायरल टॅग्स शोधणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानुसारच आपले व्हिडिओ व्हायरल होत असते. आपण जे टॉपिक सिलेक्ट केले त्यावर कोणते टॅग्स व्हायरल होत आहेत हे आपल्याला माहीत नसतं. मग आपल्याला काय करावं लागेल आणि कोणत्या ॲपमधून आपल्याला हे व्हायरल टॉपिक्स मिळतील याच्यावर मी फोकस केलेला आहे आणि तोच ॲप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जो मी स्वतः वापरते तोच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. बेल बटन ऑलवर सेट करून ठेवा, जेणेकरून माझे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर लवकरात लवकर येईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, आपलं प्ले स्टोअर ओपन करायचं आहे. प्ले स्टोअर मधून तुम्हाला हॅशटॅग नावाचा ॲप ओपन करायचा आहे आणि तो डाउनलोड करून घ्यायचा आहे. या ॲपमध्ये तुम्हाला AI जनरेटर टॉपिक्स सुद्धा भेटतील, टॅग्स सुद्धा भेटतील. तुम्ही फक्त तिथे टॉपिक लिहायचा आहे, तुमचा टॉपिक कुठला आहे ते टॉपिक लिहायचा आहे आणि तुम्हाला व्हायरल टॅग्स तो ॲप काढून देईल आणि ते टॅग्स तुम्हाला फक्त कॉपी करायचे आहे. कॉपी करून तुमच्या क्रोम ब्राउझरमधून तुमच्या अकाउंटमध्ये जायचं आहे YT स्टुडिओच्या आणि तिथून तुम्हाला ते पेस्ट करायचे आहे. जर तुम्ही YT स्टुडिओ ॲपमध्ये पेस्ट केले तर ते टॅग्स म्हणून तिथे लागणार नाही. तुम्हाला क्रोम ब्राउझरमधूनच जावं लागेल आणि तिथे तुम्हाला ते टॅग्स लावावं लागतील. तसेच जर तुम्हाला बघायचं असेल की तुमच्या कॉम्पिटिटरचे टॅग्स कोणते आहेत, त्यांनी कोणते टॅग्स लावलेले आहेत की त्यांची व्हिडिओ इतकी व्हायरल झाली, तर तुम्ही त्या व्हिडिओवरती जायचं, शेअर बटनावर क्लिक करायचं आणि तिथे कॉपी लिंक करून घ्यायचं. ती लिंक तुम्हाला इकडे हॅशटॅग ॲपमध्ये कॉपी करायची आहे आणि कॉपी केल्यानंतर सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला त्या व्हिडिओचे सगळे व्हायरल टॉपिक्स तुमच्या समोर येतील. तुम्हाला फक्त कॉपी करायचे आहे आणि तुमच्या अकाउंटमध्ये पेस्ट करायचे आहे. हे एवढं सोपं आहे की व्हायरल टॅग्स कसे घ्यायचे. फक्त आपण थोडा दिमाग चालवला पाहिजे. तसेच जर तुम्हाला 4-5 लोकांचे व्हायरल टॅग्स हवे असतील त्या टॉपिकवरचे, तर तुम्ही फाईन कॉम्पिटिटर मधून तो टॉपिक लिहायचा आहे, तुमचा जो टॉपिक असेल तो, आणि तुम्हाला 5 व्हिडिओ तुमच्या समोर येतील की प्रत्येक व्हिडिओचे जे टॅग्स आहेत ते तुम्हाला कॉपी करून घ्यायचे आहेत आणि तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये पेस्ट करायचे आहेत. हे बघा, ही ट्रिक तुम्ही जर फॉलो केली तर तुमचे व्ह्यूज आणि तुमचे सबस्क्रायबर पटापट वाढणार. कारण हे सगळे तुमचे कॉम्पिटिटर्स जे असतात ते मोठे यूट्यूबर्स आहेत. हा जो ॲप आहे तो तुम्हाला मोठे यूट्यूबर्सचे टॅग दाखवणार. मग ते टॅग तुम्ही जर तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुमच्या टॅग्समध्ये पेस्ट केलेत आणि व्हिडिओ अपलोड केली तर तुमची व्हिडिओ लवकर व्हायरल होईल आणि जेव्हा लोक त्या यूट्यूबर्सचे व्हिडिओज सर्च करणार तेव्हा तुमचे व्हिडिओ तिथे तुमचा व्हिडिओ त्यांच्या रिकमेंडेशन मध्ये असे सगळे व्हायरल टॅग्स तुम्हाला या हॅशटॅग मधून नक्की भेटतील. मी स्वतः वापरते म्हणून तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि तुम्ही जर असं म्हणाल की तू स्वतः वापरते मग तुझे व्हिडिओ का व्हायरल होत नाही, तर मी हे अकाउंट आत्ताच ओपन केलेलं आहे. माझं अजून एक जुनं अकाउंट आहे, त्याच्यावर प्रेग्नन्सी रिलेटेड व्हिडिओज असतात. त्यामुळे हे अकाउंट मी आता ओपन केल्यामुळे इथे जास्त व्ह्यूज वगैरे तुम्हाला दिसणार नाहीत. ही ट्रिक नक्की फॉलो करून बघा. तुमच्या अकाउंटवर लगेच व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढणार जर तुमच्या व्हिडिओमध्ये त्यांना पाहिजे तसा कंटेंट भेटला. कारण या व्हायरल टॅग्समुळे तुमचे व्हिडिओ लोकांच्या यूट्यूबच्या स्क्रीनवर जातील आणि त्यांनी जर त्याच्यावर क्लिक केलं आणि व्हिडिओ बघितले आणि त्यांना पाहिजे तो कंटेंट भेटला तर तुमच्या व्हिडिओला ते सबस्क्राईब करूनच जाणार. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. म्हणून तुमचा टॉपिक सर्चेबल असला पाहिजे, तुमचे टॅग्स सर्चेबल असले पाहिजे आणि तुमचं जे थंबनेल आहे ते क्लिकेबल असलं पाहिजे. या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तुम्ही सुद्धा यूट्यूबवर लवकर सक्सेस मिळवणार. तर भेटूयावरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. कारण अशाच तुम्हाला यूट्यूब रिलेटेड व्हिडिओज माझ्या अकाउंटवर बघायला भेटतील. तुम्हाला जर दुसरा व्हिडिओ बघायचा असतील, जसे
टॅक्सचं तर तुम्ही बघितलंच. थंबनेल कसं बनवायचं, थंबनेल कसं लावायचं, मराठी थंबनेल कसं बनवायचं, सगळ्या व्हिडिओज तुम्हाला माझ्या अकाउंटवरती दिसतील, त्या नक्की बघा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.